आणि आता एक तुमच्या आमच्या कामाची बातमी आहे, कारण आता इंधन टंचाईचे दिवस आहेत, इंधनाचे दर वाढत आहेत। यामध्ये भारत सरकारकडून एक दिलासा देण्याचा प्रयत्न आहे। काय आपण पाहूयात। भारत आता पेट्रोल पासून बायोफ्युएलकडे वळतोय। E20 नंतर आता E85 फ्युएलची एंट्री झाली आहे। नेमकं काय आहे हे E85 नावाचं प्रकरण? हे इंधन नेमकं कसं आहे आणि खरंच खिशाला दिलासा देणार आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गाडीसाठी हे उपयुक्त आहे का? पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। इंधन दरवाढीने त्रस्त, आता होणार 20 रुपये स्वस्त। E85 फ्युएल लॉन्च, नागरिकांना मिळणार नवा पर्याय। गेल्या काही दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीनं सर्वसामान्यांचा खिसा अक्षरशः जळतोय। प्रत्येक आठवड्यागणिक वाढणारे दर आणि कमी न होणारा खर्च याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय। पर्यायी इंधन म्हणून देशात पहिल्यांदाच E85 फ्लेक्स फ्युएल लॉन्च करण्यात आले, जे फक्त स्वस्त नाही तर पर्यावरणासाठी सुद्धा फायदेशीर असल्याचा दावा केला जातोय। E85 म्हणजे एक उच्च इथेनॉल मिश्रण असलेलं इंधन। यामध्ये तब्बल 85% इथेनॉल आणि फक्त 15% पेट्रोल असतं। सध्या भारतात वापरलं जाणारं E20 फक्त 20% इथेनॉलवर चालतं। म्हणजेच E85 हा भारताच्या इंधन धोरणातील मोठा बदल मानला जातोय। या इंधनाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची किंमत। रेग्युलर पेट्रोल पेक्षा E85 तब्बल 20 रुपये प्रति लिटर स्वस्त असणार आहे। मात्र इथेनॉल मध्ये ऊर्जा कमी असल्यानं गाडीचं मायलेज थोडं कमी मिळू शकतं। E85 फक्त स्वस्त नाही तर पर्यावरणासाठी सुद्धा मोठा दिलासा आहे। या इंधनामुळे ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन तब्बल 61% पर्यंत कमी होऊ शकतं। यासोबतच भारताची कच्च्या तेलावरची आयात अवलंबित्व सुद्धा कमी होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथेनॉल उत्पादनामुळे शेतकऱ्यांना नव्या उत्पन्नाचा स्रोत मिळणार आहे। E85 हे भारतासाठी नवीन असलं तरी जगात हे इंधन नवीन नाही। अमेरिका, ब्राझील सारख्या देशांमध्ये E85 गेल्या अनेक वर्षांपासून वापरात आहे। तिथे इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या मोठ्या प्रमाणावर आहेत आणि या देशांनी इंधन आयात आणि प्रदूषण दोन्ही कमी केलंय। पण इथेच आहे सगळ्यात मोठा ट्विस्ट। E85 हे इंधन सध्याच्या गाड्यांसाठी नाही, कारण जास्त इथेनॉलमुळे इंजिन आणि फ्युएल सिस्टमवर परिणाम होऊ शकतो। हे इंधन फक्त फ्लेक्स फ्युएल व्हेइकल्स म्हणजे FFV या गाड्यांमध्येच वापरता येणार आहे। म्हणजे सध्याच्या E20 गाड्यांना यात बदलाची गरज नाही। E85 सध्या देशातील निवडक 48 पेट्रोल पंपांवरती उपलब्ध आहे। सरकारचं लक्ष्य आहे 2026 अखेर 500 पंप आणि 2027 पर्यंत तब्बल 5000 पंपांवरती हे इंधन उपलब्ध करणं। ट्रेडिशनल फॉसिल फ्यूल से आगे बढ़ने के लिए E85 एक बहुत रेवोल्यूशनरी और बहुत सिग्निफिकेंट स्टेप है। इसकी शुरुआत के लिए अभी से 50 से 100 डिस्पेंसिंग स्टेशन ऐसे होंगे दिल्ली नेशनल कैपिटल रीजन में और महाराष्ट्र में मुंबई, पुणे, नागपुर सेक्शन में। पर कुछ ही महीनों में दिसंबर 2026 में ये 50-100 से बढ़ के 500 तक इनकी नंबर बढ़ेगा और दिसंबर 2027 तक 5000 डिस्पेंसिंग स्टेशन होंगे। दिस फ्यूल विल बी डिस्पेंस्ड नॉर्मल फ्यूल से 20 रुपये पर लीटर कम। सो दैट विल बी एन एडिशनल एडवांटेज। म्हणजेच E85 हे स्वस्त आणि पर्यावरणपूरक इंधन असलं तरी त्यासाठी नवीन गाड्यांची गरज आहे आणि मायलेज कमी होणं हा एक महत्त्वाचा मुद्दा अजूनही कायम आहे। भारताच्या इंधन धोरणात E85 हा मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो। पेट्रोल पासून बायोफ्युएलकडे होणारी ही वाटचाल भविष्यात गाड्या, खर्च आणि पर्यावरण या तिन्ही गोष्टी बदलणार आहे हे निश्चित। पण प्रश्न एकच, तुमची पुढची गाडी फ्लेक्स फ्युएल असेल का? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी। तर 7 PM विशेष रिपोर्ट मध्ये आज इतकंच। बुलेटिन मध्ये पुढे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा नजर टाकूयात हेडलाईन्सवर।